भाऊजींना त्रास देणारा मेहुणा आपण नेहमीच पाहिलाय, पण आज भाऊजींच्या अतरंगीपणामुळे वैतागलेला मेहुणा आपण पाहणार आहोत. बघूया तिथे नेमकं काय घडतंय तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे फंडे ईशा डे, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. अरे सांडले ये वने वने काय किडे आज बरे बाहेर पडले. वने मटार मध्ये किडे आहेत. तुम्ही का सोलताय मग ते? अगं आणायचीस ना भाजी बरी. भाजी बरी आहे, तुम्हाला सोलता येत नाहीयेत का? तुम्हाला नाही जमत तर का सोलत बसता तुम्ही? नका सोलू तुम्ही, ते सोडा, मी करते. इकडे द्या. नाही मी करतो मला नाही करता येत काही. काय 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 नाही टोमॅटो कापताना पण डोळ्यातून पाणी येतं तुमच्या. उगाच आपलं काय येतं ते काय येतं का नाही माहितीये मला. मला येत आहे पण ते कशाला मग बोलायचं. पण थँक्यू, ह्याच्यासाठी थँक्यू. कधीपासून हवी होती मला ही इस्त्री. ती जुनी इस्त्री खराब झाल्यावरती सगळे कपडे इस्त्रीवाल्याकडे द्यायला लागायचे. मग त्याचं बिल बघून मला असं वाटायचं की ती भसाभस पैसे उधळतोय आपण. बरोबर हे आलं होतं माझ्या लक्षात, पण मी थांबलो होतो सेलसाठी. म्हणजे कसं जरा अजून स्वस्त मिळेल इस्त्री म्हणून. आणि तू कशाला टेन्शन घेतेस इस्त्रीचं वगैरे? हा? आपण मस्त कपडे घडी करायचे, गादी खाली ठेवायचे आणि तू त्याच्यावर झोपायचास. काय कपड्यांची विषाद मरगळ्याची कडक, एकदम सकाळी एकदम फ्रेश ताजी ताजी इस्त्री, कडक कडक इस्त्री. हो? आजपासून बाहेर झोपते मग. नाही म्हणजे गुंजी गो माझी मस्करी केली. हा असू दे, घ्या ते करा. अरे देवा, हा ही का फोन करते? हॅलो हॅलो दादा. हा, बोल. दादा दादा आम्ही घरी येतोय. इथे एरियामध्ये आलो होतो, म्हटलं तुला भेटून जावं. अगं कशाला येतेस? दादा मी कारण आधीच सांगितलं, तू रिॲक्ट लेट होतोयस. नाही आले आले दादा, आलोच आम्ही, थांब जरा. आम्ही दोघं येत आहे की काय? हॅलो ऐक, मी नाहीये, मी गेलो, मी इकडे आहे, सौदी अरेबियाला आहे आता. हॅलो हॅलो काय झालं? म्हणे काय माझी बहीण ईशा हा. आणि तिचा नवरा काय दोघं आत्ता आपल्या घरी येत आहेत. काय? ते दोघं इथे येत आहेत? दोघं आत्ता येत आहेत. अरे लपवा लपवा लपवा. काय लपवतोय ना? मला लपवताय? नाही तुम्हाला याच्यात लपू आणि जादू करून अशी पाडू तुम्हाला खाली? काय तुम्ही सामान लपवू? सामान लपवा, हे उचला लवकर. बापरे. हे बघ आता हे आलो अयो आले हे लपव खाऊन संपवणार आहात का? लपवा ना, कशात तुम्ही खाली? हे घे आलो अहो दादा अगं तायडे, कसा आहेस दादा? मी आत्ता बरा होतो तू यायच्या आधीपर्यंत. कसा आहेस रे? ये अरे वहिनी, बस. माझी लाडकी वहिनी अजी. गो. वहिनी ये बस. नाही बस, तू बस, मी बसतच. अगं, नाही, अगं, बस. बस, मी बसतच असते, तू बस इथे. भाऊजी काय आलं भाऊजी? बसा अगं तायडे काय काय? मला म्हणालीस एरियात आहे, लगेच आलीस घरी. अरे इथे खाली जिन्यातच होतो. पण मग हे फोन कशाला करायचास ना? येणारच ए होती. दादा, मला फोन न केल्याशिवाय यायला अजिबात आवडत नाही. तुला तर यायलाच नाही आवडलं पाहिजे. दादा सतत कॉमेडी करतो. तू पण कर कधीतरी. एवढे पाया पडतो. हा नाही असू दे भाऊ. काय करताय? अहो ठीक आई आहे. पाया नाही नको, ठीक आहे, राहू दे, राहू दे दादा. ताई पाया नको, राहू दे. ताई पाया पडतो. ताई पाया पडतो. ताई अगं हे बघ काय सरप्राईज सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज. आई काय पद्धत आहे सरप्राईज द्यायची? तुम्हाला माहितीये मी आल्याला पाया पडणं, तर हे कराल? सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज. पाहिलंस, तूच बोलत होतीस दादा विसरला यावी रक्षाबंधनचं गिफ्ट. माझा दादा विसरबोळा, माझा दादा बावळट, माझा दादा मूर्ख. पण त्याने लक्षात ठेवून महागातलं गिफ्ट आणलं. नाही हा काय झालं? रडायला आई काय झालं? सॉरी, काय झालंय काय? एकदम आईची आठवण आली. तरी तुम्हाला म्हंटल होतं केस कापून या. आईला माझ्या आईला मिशी होती का? मिशी होती केसांमुळे आठवणार आहे का तिला मी आईसारखा? काय काय
आईला माझ्या मनातलं नेहमी कळायचं आणि आईनंतर फक्त दादा. मला सगळं कळतं माझ्या मनातलं. काय रे, मला इस्त्रीच हवी आहे, तुला कसं कळलं? हो, त्याला कळतं. तुम्ही बघा ना इस्त्री, बघा, ओपन करून बघा. तुम्ही तिला सांगा आत्ताच्या आत्ता नाही म्हणून सांगा, माझी इस्त्री आहे. यांच्या समोर ना कपडे वाळत घालायची पण सोय नाही. तुमचा तो भाऊजी तुमची चड्डी बघितली तरी घेऊन जातो. तुम्ही सांगा, मला माझी इस्त्री. ओय, 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 भाऊजी भाऊजी अरे वा, काय 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 भाऊजी काय रे दादा, आ? असं दादा करतो दादा. भाऊजी काय भाऊजी पण मेवणे भाऊजी काय खरंच सांगतो, हा भाऊजी इतके दिवस घरात इस्त्री नव्हती हो. आमचं असं स्वप्न होतं घरात इस्त्री कधी येणार, इस्त्री कधी येणार. इस्त्री इतकी जुनी झाली ना, तुमची बहीण इस्त्री करताना हाताला चटके बसायचो हो तिच्या. मग अजून काय होणार आहे? मग चटकेच बसतात इस्त्री चटके ते चटके बघ मेवणे. हा मी माझ्या घरात आज स्वप्न आणलंय, सुख आणलंय, सुख. हे खरं तर मी माझ्या घरात आणलं होतं सू. हा दादा, पण ते आम्ही घेऊन जावं म्हणून आणलंस ना. असं आहे माझा दादा. थँक्यू दादा. हा. वहिनी, वहिनी थँक्यू. मी कधीच हे गिफ्ट विसरणार नाही. काय करू ग तुझं मी वहिनी. लपव 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 मी विसरायलाच नको. आपण विसरायला नको. मी ना लिहून ठेवते त्याच्यावर. हा, हा, हा. दादा वहिनीकडून भेट आहे. पेन आहे का इथे? पेन आहे. मिळालं हो. मिळाला भाऊजी भाऊजी मिळाला भाऊजी मिळाला भाऊजी, दादा, मिळाला अरे. पेन मिळाला पेन मिळालं. दादा वहिनीकडून. काय काय केलंस तू ताई काय केलंस काय केलंस प्रिय दादा वहिनीकडून कसं सप्रेस. लिहिलंस ते भांड्यांच्या दुकानात कामाला होतीस का दादा सतत कॉमेडी कसं करतो मग? या बॉलपेन, या बॉलपेन. पेन नाही पाहिलं या माणसाने आयुष्यात असा करतोय तुम्ही सांगा ना, मला माझी इस्त्री पाहिजे, म्हणजे मला पाहिजे माझी इस्त्री. तुम्ही म्हणत थांब नाही. जरा थांब ताई येते माझी थांब थांब हे बघ. भाऊजी का हो मेवणे? चहा पाणी घेऊन जा बसा अरे कुठे आता चहा पाणी, असे 2 तासानंतर तुम्ही जेवायला देणारच. आधी उगाच चहा पाणी घ्या, बिस्किट घ्या, फाफडा जिलेबी घ्या, समोसे घ्या. तुला काय होगा? ढोकळा. ढोकळा खमण कशाला ते जेवायचं. हे बघ आता किती जबरदस्ती करताय. अहो नको. अरे मी नाही जेवणार. अहो, अरे ठीक आहे ऐकतच ना, नाही माणूस. वाईट वाटेल दादाला, जाऊ द्या ना. अहो मेवणे नको ना. असं काय कर. नाही प्लीज प्लीज मला जबरदस्ती करू नका. आम्ही नाही जेवून जाणार. अगं ईशा काय खाऊ की का खाऊया? अहो, ठीक तू आहे. काय बोलतेस? तू तर अहो वहिनी थांबा, तुम्ही तरी थांबा आता. काय करता तुम्ही पण? किती जबरदस्ती कर. मला नका. हा गोंधळ सहन होत नाही मला. प्लीज. ओके 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 आम्ही जेवून जातो. ठीक आहे. ओके फाईन. जाऊया जेवून जाऊया. भाऊजी भाऊजी समूह गायनात एकटेच गायतात का हो? नाही नाही काय आहे भाऊजी जेवणाचा तसा बेत आखला नाही काय तुम्ही अगदीच 5-10 बिल्डिंग सोडून राहता तर मग आम्हाला लक्षात नाही आलं आम्हाला वाटलं पटकन याल 10 मिनिटं आणि मेवणे जातोय जेवून. प्लीज नका तर किती बोलाल. मी म्हटलं ना. ए ईशा बघ बाई बाबा समजून जा. ठीक आहे, जेवायला खूप वेळ आहे. आता तुम्ही नाही म्हणू नका. त्यांना आग्रहाने आपलं तोंड गोड करायचं असेल आल्या आल्या तर तुम्ही लगेच नाही नाही वहिनी नाही थांबा. म्हणू लगेच नका. कुठे उठताय गोड आणायला? उठताय कुठे? थांबा वहिनी. अहो नकोय गोड. थांब. अरे गोड बापरे. नाही खात हे, पण आता ठीक आहे हो. देतायत तर खा ना. थांबा आता. लगेच जाऊ नका. बरं सांग. चल जाऊ दे. चल. काय आहे गोड आपल्याकडे? तुरटी आहे. पेठा पेठा आग्र्याचा पेठा ते तिला तुरटी सारखा वाटतो तो पेठा. अहो ठीक आहे. गुलाबजाम आवडतात तिला. लगेच गुलाबजाम. किती हट्ट पुरवालो. असं सगळं करते वहिनी माझ्यासाठी. एवढा हट्ट पुरवाल. ठीक आहे जा गुलाबजाम आण. चल. हो, हा हा आणते. हा, अगं राहू दे वहिनी. नाही, कशा आणतेच आता. हा, आणते गुलाबजाम. आण वने वने खूप खूप 2 आण हा, जा. आणते हा गुलाबजाम. लगेचच आले माझी. तुम्ही कमालात. हो. आई तुम्ही एवढं करताना मी खरंच तुमच्या पाया पडलं पाहिजे. हो. अगं हे पाहिलंस का? अय्या, हे बघ. हे किती मऊ आहे. हे बघ आई. नवीन का रे दादा? आई, Soft आहे. 1.5 वर्ष झालं काश्मीरवर मी अरे अरे अहो अहो कचरा. केवढं सॉफ्ट आहे. अरे पाय. अरे, बापरे, एवढं नाही- थांब एवढं नाहीच कसं आहे ते. वाटतं बघू. थांब. हा छान
आई गो दादा थांब ना रे. नाही अगं कशाला अरे, अगं आई. अगं तायडे बघा मऊ आहे. याच्यावर काय छान झोप लागत असेल ना. लागते चांगली हा झोप. नाही तर आमच्याकडे चटई आहे ना दादा, दरवेळेला असं केलं की 2 काड्या पडतात. खरंय, खरंय. मला ना असं वाटतं ह्याच्यावर ना नाही पण अगं खूप मस्त. ते त्याच्यात तू असं झोपली ऍक्च्युली तायडे झोपली भाऊजी ती उठवा तिला तायडे काय झालं? भाऊजी रडायला काय झालंय आता काय झालं तू भाऊजी एवढे लग्नानंतर इतका गाढ झोपलेलं मी पहिल्यांदा बघतो ईशाला. शपथ म्हणजे इतके असं वाटतंय ना याच गालीच्यात ईशाला गुंडाळावं आणि घरी घेऊ. उठा चला काय झाली उठा ताई उठ ताई उठ मला झोप लागली होती. हो. हे किती छान आहे, मला लगेच झोप लाग. हे माझ्यासाठीच बनलंय असं वाटतंय. हो आला ना विचार मनात? नाही विचार मनात आला की नाही? हो. तुला काय वाटतं दादाच्या मनात विचार आला नसेल? हा नाही कसला विचार त्यांच्या मनात काही विचारच येत नाही. त्यांना ते उजवा डावा करताना खायचा धुवायचा असं करून ते करतात. काय विचार येत आणि असं नसतं. विचारांती विचार असतो तो. मला नाही कळणार. ओके ईशा इकडे. अहो ईशा इकडे. काय नाही झालं? नाही मला हे अजिबात मान्य नाहीये. काय? अगं तो जबरदस्ती करतोय गालीच्या न्या म्हणून आपण लगेच नाही न्यायचा. अहो पण मी पण नाहीच म्हणते ना, तो देतोय तर मी काय करू. माझी लायकी नाहीये. मी गालीच्या विकत घेऊ शकत नाही. तो किती फोर्स करेल गालीच्या घेऊन जा म्हणून लगेच घेऊन जायचा. मी माझ्यावर चिडू नका उगाच. काय देतोय मी आय एम सॉरी. मला नाही न्यायचं. मी खूप त्याच्या वस्तू त्याने प्रेमाने दिल्यात. आता यापुढे नाही. नाही मला वाईट वाटेल. घ्या म्हणतोय तर ईशा, मी घ्या ना. घटस्फोट देणार तुला ह्या कारणासाठी आधीच सांगतोय. तुम्ही मला घटस्फोट देईन म्हणताय. माझ्या माहेरच्या प्रेमाचा मला किती त्रास होतो ह्याचा नाही विचार करत तुम्ही. ओके असं नक्की नाही घ्या. ओके मी नेतो. नाही प्रेम नेतो मी. फाईन नेतो. अहो दादा नाही न्यायचं, दादा, नको, हरकत नको, नाही. नको, दादा. सोडा. ना ना वहिनी, इतका फोर्स करताय ना तुम्ही. वहिनी, नाही करत. हरकत नाही. हरकत नाही. इतकं चालणार असेल ना ओके. पण मी तुम्हाला सांगतोय मी हा गालीच्या अजिबात आनंदाने नेत नाहीये. कळलं तुम्हाला? अजिबात मी सुखासुखी नेत नाहीये. तुम्ही कितीही फोर्स कराल हो, पण तो फोर्सचा उपयोग झाला पाहिजे ना. त्याचं काय कराल तुम्ही? चाललंय काय साडीच्या दुकानात साडी नेसवायला आहे काय चाललंय नीट घडी करता येत नाही का तुम्हाला वनी काढून दे घडी हो मी नाही, मी नाही, खडक लगेच हे बघा झाले. ऐका ना मला काश्मीरवरून आणला होता मी बोलू ना काहीतरी तुम्ही. ब- 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 नाही पण आज खरी रक्षाबंधन झाल्यासारखं वाटतं ना ईशा? हो बापरे. बोला ना काहीतरी. ऐका ना, तोंड गोड करायचंय ना तुम्हाला तर करा आता. ठीक आहे. गुलाबजाम आणला होतास ना तू. आहे, देते. हे बघा गुलाबजाम. हे- अय्या चमचावाटी. नाही, चमचावाटी नाही चमचावाटी घरात नाही ताटवाट्या नाही आम्ही किचन कट्ट्यावरतीच सगळं टाकून जेवतो आमच्याकडे नाही ताटा आपण वाट्या मेवणे खरं सांगतो हा. कोणीतरी म्हणून गेलंय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याचं घेत जावं. काही बोलता उगाच आपलं देणार आहेत खरातांचं घर हे त्यांनी सांगितलं इथेच राहतात. नाही इथे दुधी पोपळा राहतो बाहेर जा तुम्ही पलीकडे जा प्लीज पलीकडे काय, जा. एक मिनिट वहिनी, काय आहे बघू. दादा तुझंच नाव आहे आणि काय आहे आतमध्ये. दादा काय? तू यांच्यासाठी मोबाईल फोन गिफ्ट म्हणून मागवला. काय नाही नाही तुम्ही कुठे दादा इथं थांबा ना दादा. नाही ह्याच्यावर माझं नाव आहे हे माझं प्रसाद खांडेकर कुठे लिहिलंय याच्यावर पण गिफ्ट आहे ना. मला माहिती आहे त्यांच्या डोळ्यात दिसतात भावना. मला माहिती आहे त्यांच्या डोळ्यात. मला आठवतं यांनी फोन केला होता बड्डेला. हॅपी बर्थडे केलं आणि मग लवकर भेटू असं म्हणाला होता दादा. हो आणि मला बोलले होते की वनिता मोबाईल मागूया असं बोलले होते हळूच. नाही बोलूच नाही. काय बोलतो म्हणे मी काय करू तो माझी बहीण आहे ग ती नाही पण नाही बोलता येत मला भाऊजी येत ते हे बास ना पिशवी पण घरनं घेऊन आलेत ग ते ती राहिली हातात. हे ईशा तुझा हो पर्स राहिली माझी. वहिनी येते हा लाडकी. मी आहे हो. दादा प्लीज
प्लीज इतकं प्रेम करू नका. मला नाही सहन होत. मला हसू येतं माझ्या स्वतःवर. थकलोय मी आता. तुमचं प्रेम किती हे करून मला ओय, 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 ओय. तो भाऊजी तो. असं नाही, कोणीतरी म्हणून गेलंय, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याचं घेत जावं, म्हणून बोललो. अरे हा मस्त. बाप रे काय हॉरिबल माणूस होती. अशी बहीण आणि असे भाऊजी नको ग बाई. पण त्यामुळेच खूप मजा आली. खूप धमाकेदार झाला परफॉर्मन्स. हास्यरसिक प्रसाद दा. अफलातून सचिन मोटे आणि भूषण शेलारांसाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. फारच रंजक विषय होता आणि अत्यंत उत्तम पद्धतीने सादर केला तुम्ही चौघांनी पण. काही क्षणी तर असं वाटलं की तुमच्या चौघांच्या घरी इंडिव्हिज्युअली जावं पशाचं कॅरेक्टर होऊन आणि तुमच्या सगळ्यांच्या ज्या अप्रतिम रिॲक्शन्स आहेत त्या अशाच चोरून न्याव्या. इतक्या विलक्षण रिॲक्शन्स होत्या काही काही चौघांच्याही आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. फारच मजा आली. ब्रिलियंट. सई. एकदम खास परफॉर्मन्स होता भावा. मस्त, फार मजा आली. ईशा आणि तू दोघांनी फार अप्रतिम सादर केलं. ह्या दोन्ही कॅरेक्टर्समध्ये ना खूप तारेवरचं खूप थिन लाईन होती की ते ओव्हर ॲक्टिंग पण वाटता कामा नये. पण तुम्ही इतकं सटली केलं दोघांनी आणि खूप त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन होतं. त्यामुळे खूप खूप बघायला मजा आली. वने, तुझ्या रिॲक्शन्स पण काही बघण्यासारख्या होत्या. तुझं जी धाकधूक होत होती आणि तुझं जे सँडविच झालं होतं पीपी, फार मस्त. आय अग्री विथ हिम. ब्रिलियंट टीमवर्क. मजा आली.